आपण बघताय मुंबई पुणे फास्ट। डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांवर सारंग अकोलकर यानेच गोळ्या झाडल्याची माहिती सीबीआयने दिली आहे। तसंच सध्या अटकेत असलेला डॉक्टर वीरेंद्र तावडे हाच दाभोलकरांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशयही सीबीआयकडून वर्तवला गेलाय। सारंग अकोलकर हा सनातनचा साधक आणि 2009 सालच्या गोवा बॉम्बस्फोटातला आरोपी आहे। गोवा बॉम्बस्फोटानंतर सारंग अकोलकर फरार म्हणून घोषित करण्यात आला। शिवाय याआधी जारी करण्यात आलेल्या हल्लेखोराचं रेखाचित्रही सारंग अकोलकरशी मिळतं जुळतं आहे। काल सीबीआयने सनातनच्या पनवेल आश्रमातून हार्ड डिस्क जप्त केली। त्यातून आणखी काही धक्कादायक स्पष्टीकरण समोर येऊ शकतं। महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र दाभोलकरच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जण या दोघांच्या रडारवर होते असंही सीबीआयकडून सांगितलं गेलंय। त्यामुळे आजवर आपल्या साधकांवरचे आरोप फेटाळत असलेली सनातन संस्था या प्रकरणी अडचणीत आली आहे। येत्या 16 तारखेला वीरेंद्र तावडेची सीबीआय कोठडी संपते आहे। त्यावेळी सीबीआयकडून या संदर्भात कोर्टामध्ये काय पुरावे सादर केले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। बातमी आहे दिघावासियांसंदर्भातली। दिघावासियांना तुर्तास तरी दिलासा मिळू शकतो, कारण दिघ्यातल्या कारवाई प्रकरणी एमआयडीसीने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। अनधिकृत इमारतींवर पावसाळ्यात कारवाई करण्यास आपण असमर्थ आहोत असं एमआयडीसीने म्हटलंय। जून ते सप्टेंबर या दरम्यान कुठल्याही बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालवू नये, जेणेकरून त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होईल असं राज्य सरकारचा अध्यादेश आहे। त्यामुळे सध्या दिघ्यातील बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त करण्यात अडचण आहे अशी भूमिका एमआयडीसीने हायकोर्टात मांडली। या संदर्भात रितसर अर्ज दाखल करण्याचे आदेश जस्टिस अभय ओक आणि जस्टिस सय्यद यांच्या खंडपीठाने दिलेत। त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालय यावर आज काय निर्णय देतं यावर दिघावासियांचं भविष्य आहे। मुंबई रस्ते कामातील घोटाळेबाज कंत्राटदारांविरोधातल्या याचिकेचं उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिकेत रूपांतर केलंय आणि या याचिकेवर प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने कंत्राटदारांना दिले। पालिकेने रस्ते कामाचा आढावा घेतल्यानंतर कंत्राटदारांवर घोटाळा केल्याचा ठपका ठेवलाय। यांच्या विरोधात पोलिसात गुन्हाही नोंदवण्यात आलाय। मात्र स्थायी समितीत याच कंत्राटदारांना उड्डाणपुलाचं काम देण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्या विरोधात ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडीलकर यांनी जनहित याचिका दाखल केली। या याचिकेचं न्यायालयाने सुमोटो जनहित याचिकेत रूपांतर केलंय। बातमी कल्याणमधनं आधारवाडीचं डम्पिंग ग्राउंड येत्या 1.5 वर्षात बंद करण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त ई रवींद्रन यांनी घेतलाय। आयुक्त रवींद्रन आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली आहे। या दरम्यान आयुक्तांनी आपला निर्णय जाहीर केला। दरम्यान गेल्या काही दिवसात आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होत होता। यामुळे स्थानिकांनी हे डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी केली होती। डम्पिंग ग्राउंडची पूर्ण क्लोज करण्यासाठी आम्ही सायंटिफिक क्लोजर कसं करता येईल याच्या ऑलरेडी मगासाहेबांनी मंजुरी दिली। त्याच्याप्रमाणे केंद्र आणि राज्य शासनाची मंजुरी करून आता त्यांची टेंडर प्रोसेस वगैरे पूर्ण जाऊन आम्ही वर्क ऑर्डर वगैरे दिलेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 1.5 वर्षामध्ये कंप्लीट क्लोजर कसं करायचं आणि त्याच्यावर आम्ही लक्ष देणार आणि 1.5 वर्षामध्ये 100% आम्ही क्लोज करणार। त्याच्या व्यतिरिक्त 13 ठिकाणी आम्ही बायोगॅस प्लांट आम्ही राबवणार आहोत। त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कचरा तिथे डायरेक्ट जातील। त्याच्यामुळे लोकांकडे एसएलएफ मध्ये जाणारे कचरा फार कमी प्रमाणात जातील। त्याच्यामुळे लोकांना भविष्यात अशा प्रकारचे त्रास होणार नाही याची आम्ही खात्री घेतलेली आहे। बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळांच्या जामीन अर्जावर आता सुनावणी होण्याची शक्यता आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ अटकेमध्ये आहेत। ते गेल्या 3 महिन्यांपासून आथर तुरुंगात आहेत। आपल्यावर अँजिओप्लास्टी झाली आणि दमा, रक्तदाब अशा विविध आजारांनी आपण ग्रस्त असल्यानं आपल्याला जामीन मिळावा अशी विनंती त्यांनी विशेष न्यायालयाला केली होती। मात्र तपासाच्या कारणास्तव प्रत्येक वेळी भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। त्यामुळे आता तरी भुजबळांना जामीन मिळतो का की कोठडी याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मुंबईमध्ये बुधवार आणि गुरुवारी महापालिकेकडनं पाणी कपात केली जाणार आहे। तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीकरता पालिकेकडनं ही पाणी कपात लागू करण्यात येणार आहे। या दुरुस्तीच्या कामामुळे सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, माहीम, माटुंगा आणि दादर या भागात उद्या सकाळी 8 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत पाणी कपात लागू असणार आहे। त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलंय। कल्याणच्या खडवली पश्चिममध्ये दूषित पाण्यामुळे नागरिकांना अतिसाराची लागण झाली आहे। सुमारे 205 नागरिकांना अतिसाराची लागण झाल्याची माहिती आहे। भातसा नदीपात्रात वासिंद इथल्या कंपनीचं दूषित पाणी सोडल्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळेच नागरिकांना अतिसाराची लागण झाल्याचं बोललं जात आहे। दरम्यान आरोग्य केंद्रात उपचारांसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आणि आतापर्यंत 205 जणांवर उपचार झाल्याची माहिती मिळते आहे। या घटनांमुळे खडवलीसह लगतच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी नागरिकांना सतर्क करतात। पाणी नमुन्यामुळे दूषित पाणी पिल्यामुळेच साशंकता वाटते आपल्याला। पाणी नमुने पाठवले तपासणीला। टोटल पेशंट आतापर्यंत 205 झालेले आहेत। 11, 12, 13 मिळून आणि त्याच्या अगेन्स्ट 43 हे ट्रान्सफर दाखवले केलेले आहेत।
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे स्मार्ट सिटी शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्मार्ट सिटीमध्ये निवड करण्यात आलेल्या 100 शहरांमध्ये डोंबिवलीचाही समावेश आहे. त्या अंतर्गत या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये नागरिक आणि तज्ज्ञ व्यक्तींमध्ये सल्लामसलत झाली. त्याचबरोबर नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर, केंद्रीय राज्यस्तरीय योजनांच्या आधारे सर्वंकष योजना तयार करणं या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. या परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात येईल. याचबरोबर पालकमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, महापौर तसंच पालिका आयुक्त आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याच्याविषयी आम्ही 2 दिवसाची आम्ही घेतलेले. पहिल्या दिवसात आम्ही ICT मध्ये, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही काय काय करू शकतो, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय काय करू शकतो, आणि दुसरा सत्रामध्ये हाऊसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे 2 मध्ये आम्ही काय काय करू शकतो. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या स्तरावरून काय काय आम्ही तयारी केलेले आणि आम्ही कुठे आम्ही कमी पडले किंवा कुठे आम्ही आमच्याची फाईन ट्यून करायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही इतर सगळ्यांना आम्ही विनंती केलेली आहे. आणि या 2 दिवसाच्या सत्रामध्ये आमच्याचे प्रेझेंटेशन आम्ही सुरुवातीला दाखवतो आणि या प्रेझेंटेशनमधून आम्ही कुठे आम्ही फाईन ट्यून करायचं आहे किंवा काय काय आम्ही कमी पडले ते व्यवस्थित करून घेण्यासाठी आणि कन्सल्टेशनमधून आम्हाला टेक्निकल लोकांकडून आम्हाला सपोर्ट मिळेल. स्मार्ट सिटीच्या शहरांमध्ये कल्याण डोंबिवलीची पहिल्या स्टेजमध्ये निवड झाली, परंतु त्याला निधी काही वितरित झाला नाही. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आमचं प्रपोजल मंजूर व्हावं यासाठी ते आणखीन चांगलं कसं करता येईल याचा विचार करून या निमित्ताने स्मार्ट सिटीसाठी राज्यातले वेगवेगळ्या खात्याचे सचिव, यातले वेगवेगळी तज्ज्ञ मंडळी यांना एकत्र आणून या शहराच्या ज्या काही गरजा आहेत त्या सगळ्यावर चर्चा व्हावी. अन्य शहरांमध्ये, देशामध्ये कुठे कुठे काय काय चांगलं चाललं आहे याच्यावरचे काही पेपर्स तयार व्हावे यासाठी या स्मार्ट सिटी समिटचं आयोजन केलेलं आहे.